नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती संदर्भामध्ये काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला मॉक टेस्ट स्वरूपामध्ये असणार आहेत। यामध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ देण्यात आलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला किती प्रश्न बरोबर येतात हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। तर मित्रांनो ही तुमची सराव टेस्ट या ठिकाणी असणार आहे। याचा नक्की तुम्हाला मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल। तर मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न 2013 पासून तर 2019 पर्यंत आरोग्य विभाग भरती परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत। तर हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी याचे उत्तर तुम्हाला 3 सेकंदामध्ये सांगायचे आहेत। तर पहा, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, पहा मित्रांनो, हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान रिकाम जागापर्यंत वाढू शकते। आता पहा, शरीराचे जे काही तापमान आहे मित्रांनो 2 बाबीमध्ये या ठिकाणी मापलं जातं। एक म्हणजे मित्रांनो डिग्री सेल्सिअसमध्ये आणि दुसरं फॅरेनहाईटमध्ये। तर पहा, मानवी शरीराचं सर्वसाधारण तापमान जर विचारलं तर डिग्री सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाईटमध्ये जर विचारलं तर 98.4 फॅरेनहाईटमध्ये। ठीक आहे, परंतु आपल्याला प्रश्न काय विचारला, पहा, हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान रिकाम जागापर्यंत वाढते। हे ऑप्शन तुमच्या समोर आहेत मित्रांनो 4, तर त्यापैकी योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहे। तर पहा, हिवतापाच्या उष्ण अवस्थेमध्ये शरीराचे तापमान 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढते। किती? 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढते शरीराचे तापमान। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो हिवतापाच्या उष्ण अवस्थेमध्ये शरीराचे तापमान हे 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढते। तर या ठिकाणी जर पाहिलं फॅरेनहाईटमध्ये जर विचारलं तर 101 फॅरेनहाईटपर्यंत आपल्या शरीराचं तापमान शरीराच्या हिवतापाच्या उष्ण अवस्थेमध्ये वाढू शकतं। 2 नंबरचा प्रश्न पहा। 2 नंबरचा प्रश्न आहे, मानवामध्ये कशाचे पचन रिकाम जागा होत नाही? मानवामध्ये कशाचे पचन होत नाही? पहा, पहिलं ऑप्शन आहे स्टार्च, 2 नंबरचा ऑप्शन आहे प्रोटीन्स, 3 नंबरचा ऑप्शन आहे फॅट्स आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे सेल्युलोज। हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे। तर पहा, मानवामध्ये कशाचे पचन होत नाही? तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार। याचं उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सेल्युलोज। याचं पचन मित्रांनो मानवाला होत नाही। बाकी स्टार्चचं होतं, प्रोटीनचं होतं आणि फॅटचं सुद्धा होतं, परंतु सेल्युलोजचं पचन हे माणसाला होत नाही। सेल्युलोज हे मित्रांनो हे मानवाच्या शरीराच्या जठरामध्ये नसल्यामुळे याचं पचन आपल्याला होत नाही। 3 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते एपिमर्श आहेत? खालीलपैकी कोणते एपिमर्श आहेत? 4 ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत। तर पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ग्लुकोज आणि लॅक्टोज, ग्लुकोज आणि ग्लॅक्टोज हे मित्रांनो एपिमर्श आहेत। ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। सर्व प्रश्न मागच्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत। खालीलपैकी कोणते प्युरिन न्यूक्लिओ ॲसिड नाही? तर यापैकी पहा मित्रांनो या ठिकाणी क्युलिओराइड नाही। तर पहा या ठिकाणी ATP, त्याच्यानंतर UTP, त्याच्यानंतर IMP आणि 4 नंबरचं आहे मित्रांनो पहा GTP। तर 3 सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे। तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर UTP हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। मित्रांनो हा प्रश्न औषध निर्माण अधिकारी या पदासाठी विचारलेला आहे आरोग्य विभाग भरतीमध्ये। 5 नंबरचा प्रश्न पहा, लघवीमध्ये ग्लुकोज असल्यास काय म्हणतात? जर लघवीमध्ये जर ग्लुकोज जर असेल तर त्याला काय म्हणतात? 4 ऑप्शन तुमच्या समोर दिले पहा। पहिलं ऑप्शन दिले आहे ग्लॅक्टोयुरिया, 2 नंबरचा ऑप्शन आहे फ्रुक्टोयुरिया, 3 नंबरचा ऑप्शन आहे ग्लुकोयुरिया आणि 4 नंबरचा ऑप्शन मित्रांनो अल्बुमियुरिया। तर जर लघवीमध्ये आपल्या ग्लुकोज जर असेल तर त्याला काय म्हणतात? 3 सेकंदाचा वेळ आहे, योग्य आन्सर तुम्हाला द्यायचं आहे। तर पहा, आपल्या लघवीमध्ये जर युरियाचं प्रमाण जर असेल तर त्याला ग्लुकोयुरिया असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न घ्या। 6 नंबरचा प्रश्न आहे, लेसिथिनमध्ये खालीलपैकी काय नसते? लेसिथिनमध्ये खालीलपैकी काय नसते? पहा, 4 ऑप्शन तुमच्या समोर योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। 6 नंबरचा प्रश्न आहे, तर पहा लेसिथिनमध्ये इथेनोमाईल नसते। ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर। ऑप्शन क्रमांक 4 टेस्टच्या स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहे। 7 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता ACL ॲमिनो ॲसिड आहे? खालीलपैकी कोणतं ACL ॲमिनो ॲसिड आहे? हा प्रश्नसुद्धा औषध निर्माण अधिकारी या पदासाठी विचारलेला प्रश्न आहे। खालीलपैकी कोणते ACL ॲमिनो ॲसिड आहे? 4 ऑप्शन तुमच्या समोर योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर लायसिन असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न घ्या 8 नंबरचा। 9 नंबरचा प्रश्न आहे, शरीरामध्ये ट्रिप्सोफेनपासून काय तयार होते? पहा, शरीरामध्ये ट्रिप्सोफेनपासून काय तयार होते? 9 नंबरचा प्रश्न योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचे। 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे। 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत। शरीरामध्ये ट्रिप्सोफेनपासून काय तयार होते? तर मेलोटिन ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। तर 10 नंबरचा प्रश्न पहा,
पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स काय तयार करते? तर पहा 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर ॲसिटिल कोए तयार करत असते. 11 नंबरचा प्रश्न पहा. मानवी आरोग्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराईड जास्तीत जास्त प्रमाणात असावे. पहा म्हणजे मानवी आपण जे काय पाणी पितो तर या पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण किती असावं अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर पहा आपल्या शरीरामध्ये जे काय पाणी आहे तर पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण कमी किंवा जास्त जर झालं तर मित्रांनो आपल्याला दातावर पांढऱ्या प्रकारचे डाग पडतात, म्हणजे आपले दात या ठिकाणी किडण्यासाठी सुरुवात होते. तर फ्लोराईडचं प्रमाण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काय पाणी आहे यामध्ये किती असलं पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. 3 सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर 1.5 ppm फ्लोराईडचं प्रमाण आपल्या दैनंदिन जे काय पाणी या पाण्यामध्ये असलं पाहिजे. किती? 1.5 ppm. हेरी IMP असलेला प्रश्न आरोग्य शोक पदासाठी विचारलेला प्रश्न आहे. ऑस्पिरिनमध्ये काय असते? आता ऑस्पिरिनमध्ये काय असते तर ऑस्पिरिनमध्ये काय आहे मित्रांनो, हे जे काय ऑस्पिरिन आहे, ऑस्पिरिन कशासाठी वापरलं जातं तर जो काय हार्ट अटॅक आहे म्हणजे मित्रांनो जे काय आपला हार्ट अटॅकची जी काही बिमारी आहे यावर मित्रांनो शेवटचा उपाय म्हणून ऑस्पिरिन नावाचं औषध वापरलं जातं. तर या ऑस्पिरिनमध्ये काय असतं? 4 ऑप्शन तुमच्यासमोर, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर या ऑस्पिरिन या औषधामध्ये मित्रांनो ॲसिटिल सिलिसेट असते. ॲसिटिल सिलिसेट हे यामध्ये असते. त्यामुळे मित्रांनो हार्ट अटॅकचा झटका या ठिकाणी रोखण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून या औषधाचा वापर केला जातो. पुढे पहा. शरीरातील कोणत्या अवयवामध्ये टिश्यू चरबी फॅट जमा होते? शरीराचा कुठला भाग आहे की ज्यामध्ये टिश्यू म्हणजे शरीराच्या कुठल्या भागामध्ये फॅट जमा होतो? म्हणजे जे का आपण मेद पदार्थ खातो हा फॅट शरीराच्या कुठल्या भागामध्ये जमा होतो? म्हणजे चरबी आपल्या शरीराच्या कुठल्या भागामध्ये जमा होती? हा प्रश्न मित्रांनो अहमदनगरच्या आरोग्य शोक पदासाठी विचारलेला प्रश्न आहे. पहा पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला लिव्हर म्हणजे यकृत, ब्रेन म्हणजे मेंदू, त्याच्यानंतर मिसल्स आणि 4 नंबर एपिसोड टिश्यूज. तर मित्रांनो याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 ॲडिपोज टिश्यूमध्ये मित्रांनो आपली जी काही चरबी आपल्या शरीरामध्ये जी काही चरबी असते एक्स्ट्रा ती ॲडिपोज टिश्यूमध्ये साठवली जाते. ऑप्शन क्रमांक 4 असणार प्रश्नाचं उत्तर आरोग्य शोक पदासाठी अहमदनगरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा. प्लाझ्मामध्ये टोटल प्रोटीन्स साधारण रेंज म्हणजे नॉर्मल व्हॅल्यू किती असते? आता प्लाझ्मामध्ये पहा, प्लाझ्मा म्हणजे द्रव्यामध्ये, प्लाझ्मामध्ये मित्रांनो या ठिकाणी टोटल प्रोटीन्स साधारणपणे रेंज किती असते? 4 ऑप्शन तुमच्यासमोर, योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. तर प्लाझ्मामध्ये प्रोटीनची सर्वसाधारण रेंज जर पाहिली तर मित्रांनो 6-8 ग्रॅम किंवा 100 मिली एवढी या प्रोटीनचे प्रमाण प्लाझ्मामध्ये असते. पुढचा प्रश्न घ्या. KM कोणत्या दोघांमध्ये ॲफिनिटी दाखवते? तर पहा KM कोणत्या दोघांमध्ये या ठिकाणी ॲफिनिटी दाखवत असते? 4 ऑप्शन तुमच्यासमोर, योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य ॲन्सर असणार आहे. मित्रांनो यामध्ये औषध निर्माण अधिकाऱ्याचे सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणत्या अमायनो ॲसिडमध्ये सल्फर असते? या ठिकाणी पहा मित्रांनो सल्फर लिहायचे, सल्फर दिले तर सल्फर ॲटम असते अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. 3 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे दिलेला आहे. तर मिथिओनिन ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर मिथिओनिनमध्ये असते. पुढे पहा. माणसामध्ये यापैकी कोणते एसिलिल फॅट ॲसिड असते? माणसामध्ये कुठले ॲसिसिल पेसिड असते या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. 4 ऑप्शन आहेत, योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न घ्या. DNA कोणते नायट्रोजन बेस आढळून येत नाही? DNA फिंगरप्रिंट तुम्हाला माहीत असते. DNA टेस्ट कशासाठी केली जाते? तर एखाद्या बालकाचं पितृत्व म्हणजे कोणाकडे त्याचे वडील कोण आहेत हे या ठिकाणी ठरवण्यासाठी DNA टेस्ट घेतली जाते. तर या DNA टेस्टमध्ये खालीलपैकी कोणते नायट्रोजन बेस आढळून येत नाहीत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. पहिलं ऑप्शन पहा एडिनिन, 2 नंबरचा ऑप्शन आहे युरेसिल, 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो ग्वानिन, 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो सायटोसिन. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर युरोसिल यामध्ये नसतं. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा. युरिया सायकल कुठे तयार होते? युरिया सायकल कुठे तयार होते? आपल्या शरीरामध्ये जे काही युरियाची सायकल कुठे तयार होते? 20 नंबरचा प्रश्न आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो युरिया सायकल कुठे तयार होते? पहिला ऑप्शन आहे यकृत म्हणजे लिव्हर, 2 नंबरचा ऑप्शन आहे मसल्स, 3 नंबरचा ऑप्शन आहे ब्रेन म्हणजे मेंदू आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो फुफ्फुस म्हणजे लंग्स. तर युरिया जी काय सायकल आहे मित्रांनो ही लिव्हरमध्ये तयार होत असते म्हणजे यकृतामध्ये होत असते. कशामध्ये? यकृतामध्ये होत असते. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न घ्या.
कोलेस्ट्रॉलपासून खालीलपैकी काय तयार होते? कोलेस्ट्रॉलपासून काय तयार होत असते? जे काय कोलेस्ट्रॉल आहे, कोलेस्ट्रॉल काय करतं मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर वाढलं तर आपल्याला धमनी काठिण्यता प्रकारचा आजार होत असतो. त्यामुळे हे कोलेस्ट्रॉल जे आहे मित्रांनो खालीलपैकी काय तयार करते? हे कोलेस्ट्रॉल काय तयार करते अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. 3 सेकंदाचा वेळ आहे. तर जे काही कोलेस्ट्रॉल आहे मित्रांनो, वरीलपैकी सर्व म्हणजे वरीलपैकी जे काही 4 ऑप्शन दिलेले हे सर्व बॉईल ॲसिड, त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी, त्याच्यानंतर स्टिरॉइड हॉर्मोन्स हे कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये तयार करत असतं. परंतु याचं प्रमाण जर जास्त वाढलं तर आपल्याला धमनी काठिण्यता नावाचा आजार या ठिकाणी होऊ शकतो कोलेस्ट्रॉलमुळे. ठीक आहे, पुढे पहा. ॲटॉमिक नंबर कशाच्या बरोबर असते? ॲटॉमिक नंबर कशाच्या बरोबर असते अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. ॲटॉमिक नंबर कशाच्या बरोबर असतो? 3 सेकंदाचा तुम्हाला वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रोटॉनची संख्या. पहा, ॲटॉमिक नंबरमध्ये प्रोटॉनची संख्या सांगितली जाते. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, थोडीशी या प्रश्नाची जी काही काठिण्य लेवल आहे थोड्याशा हार्ड लेवलची या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे थोडेसे या ठिकाणी मुलं कन्फ्यूज होऊ शकतात. थोडेसे अवघड प्रश्न या ठिकाणी आहेत. खालीलपैकी कोणते कंपाऊंड लिपिड आहे? खालीलपैकी कोणते कंपाऊंड लिपिड आहे? कोणते कंपाऊंड लिपिड आहे अशा स्वरूपाचा प्रश्न 22 नंबरचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर फॉस्फोलिपिड ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. फॉस्फोलिपिड हे या ठिकाणी कंपाऊंड लिपिड आहेत. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न घ्या. कोणत्या प्रकारच्या एपिमर्स इन्हिबिशनमध्ये सबस्ट्रेट व इन्स्टिबिटर सारखे असतात? कोणत्या प्रकारच्या एपिमर्समध्ये पहा या ठिकाणी मित्रांनो एन्झाईम्स पहा, कोणत्या प्रकारच्या एन्झाईम्समध्ये इन्हिबिशनमध्ये सबस्टेअर्स आणि इन्स्टिबियर्स या ठिकाणी सारखे असतात अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. 3 सेकंदाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कॅपिटिट. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, हा प्रश्न औषध निर्माण अधिकारी या पदासाठी विचारलेला प्रश्न आहे. आरोग्य शोकला हा प्रश्न विचारला जाणार नाही. ठीक आहे, पुढे पहा. मांसामध्ये कार्बोहायड्रेट्स कोणत्या स्वरूपामध्ये जमा असते? मांसामध्ये कार्बोहायड्रेट्स कोणत्या स्वरूपामध्ये जमा असते? तर पहा, कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला सर्वात जास्त दैनंदिन ऊर्जा मिळत असते. तर कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये कुठल्या स्वरूपामध्ये जमा असतात? 4 ऑप्शन आहेत पहा. 3 सेकंदाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर ग्लायकोजनच्या स्वरूपात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठविलेले असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल आहे? खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल आहे? 28 फेब्रुवारीला जो काही आरोग्य विभागामध्ये पेपर झाला यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल आहे? खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल आहे? 4 ऑप्शन तुमच्यासमोर दिलेले. 3 सेकंदाचा वेळ आहे. तर 25 नंबरचं ऑप्शन असणार मित्रांनो 4 HDL. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न 28 फेब्रुवारीला जो काय पेपर झाला होता यामध्ये आरोग्य विभाग भरतीमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. फॅटी लिव्हरमुळे टाळला जातो. फॅटी लिव्हरमध्ये काय टाळला जातो? 26 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी योग्य ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे. तर फॅटी लिव्हरमध्ये काय टाळला जातो? इपिलिड्स टाळला जातो. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न घ्या. युरिक ॲसिड कशापासून तयार होते? युरिक ॲसिड कशापासून तयार होते? 3 सेकंदाचा वेळ आहे. युरिक ॲसिड कशापासून तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. प्युरिन्सपासून पहा युरिक ॲसिड तयार होत असते. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कुठला आजार झाल्याचे सांगतात? डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कुठला आजार झाल्याचे सांगतात? हिंगोली जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभाग भरतीला विचारलेला प्रश्न आहे. डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कुठला आजार झाल्याचे सांगतात? कावीळ, खोकला, ताप की मलेरिया. 4 ऑप्शन आहेत. 3 सेकंद दिलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर पहा, डोळे पिवळसर झाल्यात आपल्याला कावीळ झाल्याचे डॉक्टर या ठिकाणी सांगतात. कावीळ झाल्याचे या ठिकाणी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे या ठिकाणी रात आंधळेपणा येतो अशा स्वरूपाचा प्रश्न किंवा रात आंधळेपणा हा आजार होतो किंवा उद्भवतो कुठल्याही स्वरूपाचा शब्द या ठिकाणी ते वापरू शकतात. तर पहा, रात आंधळेपणा आपल्याला अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कुठला आजार होतो? 3 सेकंद दिलेले आहेत. तर ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मित्रांनो मूळदूस नावाचा आजार होतो. ऑप्शन क्रमांक 3.
जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस नावाचा आजार होतो आणि हा आजार 5 वर्षाखालील बालकांना होत असतो. डास अळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात? जे काही घरामध्ये मच्छर म्हणजे डास म्हणजे काही ठिकाणी त्याला मच्छर म्हणतात, काही ठिकाणी त्याला डास म्हणतात. तर पहा, डास अळी प्रतिबंधासाठी कुठले मासे वापरले जातात? तर पहा, डास अळी प्रतिबंधासाठी गप्पी प्रकारचे मासे वापरले जातात. गप्पी प्रकारचे मासे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. 32 नंबरचा प्रश्न आहे, कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये कोणते कीटकनाशक वापरले जाते? प्रश्न परत एकदा पहा, कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये कोणते कीटकनाशक वापरले जाते? हा प्रश्न नाशिक जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवक पदासाठी विचारलेला प्रश्न आहे. 32 नंबरचा प्रश्न आहे, योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. 3 सेकंदाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर डेल्टोमिथिरिन हे या ठिकाणी वापरलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न घ्या, डास अळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात? हा प्रश्न रिपीट झालेले तर गप्पी मासे. ठीक आहे. टॅमिफॉस हे आर्गेनोफॉस्फेट मिश्रण हिवताप नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वापरले जाते? तर पहा, टॅमिफॉस हे आर्गोनोफॉस्फेट मिश्रण हिवतापाच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारे वापरले जाते? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर 3 सेकंदाचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे. तर डास आणि अळी प्रतिबंधासाठी वापरले जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1. 35 नंबरचा प्रश्न पहा, विषाणूपासून होणारा डेंग्यू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासापासून प्रसारित होतो? विषाणूपासून होणारा डेंग्यू आजार कुठल्या आजाराच्या डासापासून प्रसारित होतो? पहिलं ऑप्शन पहा, अनाफिलिस. 2 नंबरचं ऑप्शन आहे एडिस इजिप्ती. 3 नंबरचं ऑप्शन आहे क्युलेक्स आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे यापैकी नाही. तर पहा, डेंग्यू नावाचा जो काय आजार आहे, हा आजार मित्रांनो एडिस इजिप्ती नावाची डास मादी चावल्यामुळे या ठिकाणी होतो. एडिस इजिप्ती नावाचा जो काय डास, याला टायगर मॉस्किटो असे सुद्धा म्हटलं जातं. हा डास चावल्यामुळे आपल्याला डेंग्यू नावाचा आजार होतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये अनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे कुठला आजार होतो आणि क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे मानवाला कुठले आजार होतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर पहा, एडिस इजिप्ती डासाचे प्रजनन खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पाण्यात होते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एडिस इजिप्ती डासाच्या मादीचे जे काही प्रजनन आहे तर खालीलपैकी कुठल्या प्रकारच्या पाण्यामध्ये होतं? पहिलं ऑप्शन पहा, स्वच्छ वाहते पाणी. 2 नंबरचं ऑप्शन आहे स्वच्छ साठलेले पाणी. 3 नंबरचं ऑप्शन आहे गढूळ साठलेले पाणी आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे यापैकी सर्व. तर जे काही एडिस इजिप्ती नावाची जी काही डास आहे, हिचं जे काही प्रजनन आहे मित्रांनो स्वच्छ साठलेल्या पाण्यामध्ये होतं. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. गढूळ पाण्यामध्ये नाही, स्वच्छ साठलेल्या पाण्यामध्ये याचं प्रजनन होत असतं. डेंग्यू प्रकारच्या मादीचं काय म्हणते याला, डेंग्यू जो काय आजार आहे याची जी काय मादी आहे ती काय एडिस इजिप्ती नावाची मादी, हिचे प्रजनन कुठे होतं? स्वच्छ साठलेल्या पाण्यामध्ये होत असतं. मित्रांनो, अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तयारी मित्रांनो आरोग्य सेवक पदाची. या अंतर्गत मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर कार्य करते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अशी कुठली संस्था आहे की जी सर्वात खालच्या स्तरावर कार्य करत असते? वैद्यकीय महाविद्यालय. 2 नंबरचं प्राथमिक आरोग्य केंद्र. 3 नंबरचं ऑप्शन आहे रुग्णालय आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे उपकेंद्रे. तर साहजिक आहे मित्रांनो, सर्वात खालच्या लेवलवर कार्य करणारी आरोग्य संस्थेची जी काही संस्था आहे ती आहे मित्रांनो आरोग्य उपकेंद्र. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 4. पुढे पहा, 38 नंबरचा प्रश्न, सध्या कार्यरत असलेली हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग या आजारासाठी असलेली आरोग्य कार्यक्रम कुठला? म्हणजे पहा, जो काय महाराष्ट्र गव्हर्नमेंट आरोग्यविषयक जे काही कार्यक्रम राबवित होते यामध्ये पहा वेगवेगळ्या आजाराचा समावेश यामध्ये केला जातो. तर प्रश्न आपल्याला असा आहे, सध्या कार्यरत असलेले हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग या आजारासाठी असलेल्या आरोग्य कार्यक्रम कुठला? म्हणजे हे जे काही हिवताप, डेंग्यू आणि हत्तीरोग हे जे काही 3 आजार आहेत यावर कुठला कार्यक्रम महाराष्ट्र गव्हर्नमेंट राबवत आहे? राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम का वरीलपैकी सर्व? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर हत्तीरोग कशामुळे होतो? तर क्युलेक्स डास चावल्यामुळे आपल्याला हत्तीरोग होतो आणि हत्तीरोग संशोधन केंद्र वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे पहा, 39 नंबरचा प्रश्न, क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता?
क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्यविषयक कार्यक्रम कुठला? आता क्षयरोग म्हणजे काय मित्रांनो? टीबी. क्षयरोग म्हणजे काय? टीबी. त्याला ट्युबरक्युलोसिस असं म्हटलं जातं. याचा शोध रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे आणि 24 मार्च हा दिवस जगामध्ये जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. तर क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कुठला? 4 ऑप्शन तुमच्यासमोर. योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. या क्षयरोगावर मित्रांनो 1997 साली याच्यामध्ये DOT म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स म्हणजे डॉट्स उपचार पद्धती कुठल्या आजाराशी संबंधित आहे? क्षयरोगाच्या आजाराशी संबंधित 1997 मध्ये सुरू झाली. त्याला डायरेक्टली ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असं म्हटलं जातं. तर क्षयरोग म्हणजेच मित्रांनो टीबी. तर हा जो काही कार्यक्रम निर्मूलन कार्यक्रमासाठी नवीन कार्यक्रम सुधारित कार्यक्रम चालू केलेला महाराष्ट्र गव्हर्नमेंट याला सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम असे म्हणतात. हा केंद्र पुरस्कृत असलेला कार्यक्रम आहे. ठीक आहे. आता त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या आजारावर प्रतिबंधक म्हणून वापरली जाते? त्रिगुणी लस. त्रिगुणी म्हणजे 3 आजारावर वापरली जाते. तर यामध्ये त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या आजारावर प्रतिबंध करत नाही अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. म्हणजे 3 आजारावर प्रतिबंध करते आणि 4 नंबरचा असा कुठला आजार आहे की ज्यावरती प्रतिबंध करत नाही? तर तो ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर वरतीच मी तुम्हाला सांगितलं जो काही 4 नंबरचा ऑप्शन आहे याचा आन्सर आपला असणार आहे. कारण की वरती मी तुम्हाला सांगितलं होतं क्षयरोगासाठी BCG नावाची लस वापरली जाते. BCG बॅसिलस क्लायमेट ग्युरी नावाची लस क्षयरोगासाठी वापरली जाते. तर त्रिगुणी लसीमध्ये धनुर्वात, घटसर पाणी, डांग्या, खोकला याचा यामध्ये समावेश होत असतो. 41 नंबरचा प्रश्न वास्तविक पाहता आरोग्य शोधसाठी आपल्याला 40 प्रश्नच परीक्षेला विचारले जातात. याचा सराव आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी नक्की तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क येतील अशा आशा बाळगतो. मित्रांनो पेपर हा थोडासा हार्ड स्वरूपाचा होता आणि अशा स्वरूपाचे पेपर मित्रांनो आगामी काळामध्ये येण्याची शक्यता दाट आहे. 41 नंबरचा प्रश्न कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो? कुष्ठरोग आजार कशामुळे होतो? विषाणूमुळे होतो, जीवाणूमुळे होतो, जंतूमुळे होतो की अमिबामुळे होतो? तर कुष्ठरोग जो काय नावाचा जो काय आजार आहे मित्रांनो हा आजार त्वचेशी संबंधित असून हा आजार जीवाणूपासून होतो. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. पुढे यापैकी कोणता आजार हा असंसर्गजन्य आजाराच्या प्रकारामध्ये येतो? मधुमेह, उच्च रक्तदाब, त्याच्यानंतर मानसिक आजार आणि वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो आता या ठिकाणी असंसर्गजन्य या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. आता असंसर्गजन्य याचा अर्थ होतो मित्रांनो एखाद्या व्यक्तीला कुठला आजार झाला असेल आणि निरोगी व्यक्ती जर त्याच्या संपर्कामध्ये जर आला तरीसुद्धा त्या निरोगी व्यक्तीला तो जर आजार होत नसेल तर त्याला असंसर्गजन्य आजार असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारला की एखाद्या रोगी व्यक्ती असेल आणि त्याच्या संपर्कात जरी आपण गेलो तरी त्या निरोगी व्यक्तीला आजार होत नाही तर असा कुठला आजार आहे की जो होऊ शकत नाही? तर पहिलं ऑप्शन मधुमेह. याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. मधुमेह एखाद्या व्यक्तीला मधुमेह जर असेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्यापासून होऊ शकत नाही. मधुमेह हा अनुवंशिक आजार आहे परंतु संसर्गजन्य आजार नाही हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. पुढे 2 नंबरचं ऑप्शन दिले आहे मित्रांनो उच्च रक्तदाब. आता उच्च रक्तदाबसुद्धा मित्रांनो या ठिकाणी हा अनुवंशिक आजार आहे म्हणजे संसर्गजन्य आजार नाही म्हणजे असंसर्गजन्य आजार आहे. त्याच्यानंतर मानसिक आजार. आता मानसिक आजार म्हणजेच मित्रांनो हा सुद्धा या ठिकाणी असंसर्गजन्य आजार आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व हे असंसर्गजन्य आजार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे 43 नंबरचा प्रश्न आहे कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? आता कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धती. आता कुटुंब नियोजन म्हणजे जगामध्ये कुटुंब नियोजन करणारा पहिला देश कोण असेल तर तो आहे भारत. भारत हा देश जगामध्ये कुटुंब नियोजन करणारा जगामधला पहिला देश आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून भारतामध्ये म्हणजे 1951 पासून कुटुंब नियोजन कार्यक्रम भारतामध्ये सुरू झालेला आहे. जगामधला पहिला देश कुटुंब नियोजन कार्यक्रम करणारा. आता कुटुंब नियोजन कार्यक्रम म्हणजे काय? म्हणजे एका दाम्पत्याला 2 पेक्षा जास्त अपत्य न होणं म्हणजे हम दो हमारे दो ही स्वरूपाची जी काही घोषणा महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा भारताच्या सरकारने जी काही केलेली आहे त्याला कुटुंब नियोजन असं म्हटलं जातं. म्हणजे एका दाम्पत्याला 2 पेक्षा जास्त अपत्य होऊ द्यायचे नाही त्याला कुटुंब नियोजन असं म्हटलं जातं. तर कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये यामध्ये पहिलं ऑप्शन दिलेलं आहे तांबी, 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे पुरुष नसबंदी, 3 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो गर्भनिरोधक गोळ्या आणि 4 नंबरचं ऑप्शन दिलं आहे मित्रांनो निरोध. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे कायमस्वरूपी या ठिकाणी कुठली उपचार पद्धती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुरुष नसबंदी. आता पुरुषाची जी काही नसबंदी केली जाते त्याला काय म्हणतात? व्हिजिओक्टॉमी असं म्हटलं जातं. प्रश्न विचारले जातात पुरुषाची जी काही नसबंदी केली जाते त्याला काय म्हणतात? त्याला व्हिजिओक्टॉमी असं म्हटलं जातं. तर स्त्रीची जी काही नसबंदी केली जाते त्याला ट्युबेक्टॉमी असं म्हटलं जातं. हे प्रश्न तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. या संकल्पनेवर परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला जातो की स्त्रीवर जी काही कुटुंब नियोजनाची जी काही शस्त्रक्रिया केली जाते त्याला काय म्हणतात? तर त्याला
ट्युबेक्टॉमी असं म्हणतात, त्याला ट्युबेक्टॉमी असे म्हणतात. तर पुरुषावर जी काय कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जाते त्याला व्हिजेक्टॉमी असं म्हटलं जातं. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, 44 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आजाराचे महाराष्ट्रामधून निर्मूलन झालेले आहे? खालीलपैकी कुठला आजार आहे की ज्या आजाराचे महाराष्ट्रामधून पूर्णपणे निर्मूलन झालेले आहे? पहिलं ऑप्शन आहे हत्तीरोग, 2 नंबरचा ऑप्शन आहे नारू, 3 नंबरचा ऑप्शन आहे रेबीज आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर मित्रांनो, महाराष्ट्रामधून नारू नावाच्या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन झालेलं आहे आणि जगामधून देवी या आजाराचं निर्मूलन झालेलं आहे. हा प्रश्न लक्षात ठेवा. जगामधून देवी या आजार, महाराष्ट्रामधून नारू या आजाराचं निर्मूलन झालेलं आहे. देवी या आजारावर एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने लस शोधलेली होती. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे एकूण 44 स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये मॉक टेस्ट आपण या ठिकाणी पाहिलेले. तर आशा करतो मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला 100% या ठिकाणी आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी फायदेमंद ठरतील. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलवर नक्की बघायला मिळतील. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नोकरी संदर्भामध्ये माहिती दिली जाते. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही GR प्रसिद्ध होतात हे GR सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, इतरही भरती संदर्भामध्ये किंवा लेखी परीक्षेची पोलीस भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा PSI STI सारखी भरती असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेची मित्रांनो लेखी परीक्षेची तयारी युवराज अकॅडमी 24 या चॅनलवरून मित्रांनो अगदी मोफत केली जाते. आपल्या चॅनलचं ॲपसुद्धा आहे मित्रांनो, ज्याचं नाव आहे युवराज अकॅडमी 24 ॲपसुद्धा मित्रांनो आहे. यावर वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी दुसरं एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे मित्रांनो यशोदीप अकॅडमी हिंगोली. यशोदीप अकॅडमी हिंगोली या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला GK हे या ठिकाणी शिकवलं जातं, अगदी मोफत या ठिकाणी शिकवलं जातं. त्यामुळे मित्रांनो त्या चॅनलवर सुद्धा नवीन असाल तर यशोदीप अकॅडमी हिंगोली हे तुम्ही सर्च बॉक्समध्ये जाऊ शकता आणि ते सर्च करू शकता. त्याची लिंकसुद्धा मित्रांनो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो त्यासुद्धा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर त्याचसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. 100% मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि तुमचा स्कोअर किती येतो हे कमेंट बॉक्समध्ये मला या ठिकाणी नक्की सांगायचं. या ठिकाणी थांबूयात.